आज मी अगदी कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये झणझणीत चमचमीत तरीबाज अशी शेवीची भाजी केली। आता शेवभाजी ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मिसळ पाव शेवभाजी हे सगळेच आवडीने खातात आणि मस्तपैकी थंडगार वातावरणामध्ये पावसामध्ये हे असं झणझणीत चमचमीत खायची मजाच वेगळी असते। तिकडे बघू शकता अगदी हॉटेलसारखं ढाबासारखं मी हे आज शेवभाजीचं प्लेट तयार केलं। म्हणजे आज दुपारचा बेत हाच आहे, तर चला बघूया झटकी पण ह्याला बनवायची कृती। तर इकडे बघा कढाईमध्ये मी तेल तापत ठेवले। रोजच्या भाजीपेक्षा याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकायचं। त्यानंतर कढीपत्त्याची पानं, हवं तर चांगलं फ्लेवर येण्यासाठी अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकू शकता किंवा नाही टाकली तरी हरकत नाही। 2 मोठे कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे। शेवभाजी असो किंवा मिसळ असो कांद्याचा वापर चांगला करायचा। आणि 1 बारीक चिरलेलं टमाटर वापरले आणि 2 मोठे कांदे चिरून टाकले। हे थोडंसं परतून घ्यायचं। ह्या स्टेजवर तुम्ही थोडीशी अद्रक लसूण टाकली तर खूप छान फ्लेवर येतो, पण मी नाही टाकली काय हरकत नाही। त्याला थोडंसं परतून द्यायचं। थोडंसं परतून झालं, याच्यामधला थोडा कच्चापणा दूर झाला म्हणजे याचा रंग चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे। खूप छान चवदार अशी ही शेवीची भाजी लागते, मला तर खूप आवडते, म्हणून कधीही मूड झाला की मी हे बनवते। भाजी चपाती बनवायचा कंटाळा येतो ना, अशा वेळेस ना ही झटकीपट शेवीची भाजी ना खूप मस्त लागते। तर खऱ्यानीच मला आज चपाती भाजी बनवायचा कंटाळा आलता, म्हणून मी ही झटकीपट शेवभाजी केलेली आहे। तर 2-2.5 चमचे मी लाल तिखट वापरते, कारण मला शेवीची भाजी आणि मिसळ पाव जर बनवत असेल ना तर झणझणीतच आवडते। त्यामुळे मी 2-2.5 चमचे लाल मसाला टाकला आहे। 1 चमचा हळद टाकले। हळद पण छान टाकायची जेणेकरून मस्त रंग येतो तरीला। आता तिखट आवडीनुसार टाका, असं काही नाही आहे, तुम्हाला जसं कमी जास्त आवडतं तसं टाका। 1 चमचा धना पावडर आणि मंद गॅस ठेवायचा आणि चारी बाजूनी एकजीव करून घ्यायचे हे मसाले। तेलाला बघा किती छान असं तरी सुटलेले आहे आणि मंद आचेवर मसाले हे फ्राय करून घ्यायचे। आता मी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेते 2 छोटे चमचे आणि परत एकदा जरा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। जितके चांगले मसाले तुम्ही शेवभाजी आणि मिसळसाठी फ्राय करताना तितकं छान फ्लेवर टेस्ट रश्श्यामध्ये उतरला जातो, कारण शेवभाजी मिसळपावचा जो रस्सा असतो ना तीच खाण्याची एक वेगळी मजा असते। आता याच्यामध्ये मी अंदाजे 2.5 ग्लास पाणी टाकले। आता तुम्ही तुमच्या अंदाजाने क्वांटिटीच्या म्हणजे किती लोकांसाठी बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे रस्सा वाढवू शकता, जसं आपण नॉर्मल उसळ वगैरे बनवतो तशीच। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता मी ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते हिरवीगार अशी। हे असं पावसाच्या मौसममध्ये ना असं गरमागरम तरीबाज खायची पण एक वेगळीच मजा असते। तर भरपूर अशी मी कोथिंबीर टाकून घेतली। ह्याच्यामध्ये मी एक स्पेशल मसाला टाकते। हा मसाला खरं तर मिसळ पावाचाच आहे, पण ह्यानी ना हे शेवभाजीला पण सेम असं मिसळसारखा स्वाद येतो, मस्त फ्लेवर लागतो। असेल तर टाका आणि नसेल तर काही हरकत नाही। ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी उकळी येऊन द्यायची। हे बघा आता ह्याला उकळी येऊन देते 1-2 मिनटं थांबून। 1-2 मिनटं झाले की खळखळून अशी उकळी चालू झालेली आहे आणि सुंदर अशी उकळी फुटत आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मंद आचेवर मस्तपैकी व्यवस्थित उकळी फुटून द्यायची, घाई करायची नाही। जितकी छान स्थिरपणे मस्त व्यवस्थित अशी उकळी फुटली जाईल ना तितकाच रश्श्याला पूर्ण मसाल्याचा फ्लेवर उतरत राहतो आणि तरीही छान तयार होते पूर्ण मसाल्याची तेलाची आणि चव मात्र खूप भारी होती। मग घाईमध्ये काय 2-3 उकळ्या फुटल्यानं आपण गॅस बंद केला ना तसं नाही करायचं, थोडा वेळ ठेवायचं, उकळून द्यायचं। आता बघा मस्त थोडासा हा रस्सा आटलेला आहे, क्वांटिटी याची कमी झाली, इतकं मी छान उकळून दिलेलं आहे। तर तुम्ही विचार करू शकता मी चांगल्या वेळ याला उकळी येऊन दिली। आता गॅस बंद केला आहे, उकळी बंद झालेली आहे आणि लगेचच उकळी बंद केली की आपण लगेच ही फरसाणवाल्याकडे बघा ही जाड तिखट शेव भेटते ना, ती शेव लगेच आपण गरम रस्सा असतानाच टाकून घ्यायची
आणि याला असं चारी बाजूने रश्श्यामध्ये डिप करायचं, म्हणजे सेट करून घ्यायचं, जेणेकरून सगळा रश्श्याचा चव याच्यामध्ये उतरली जाईल. आणि रस्सा उकळत असताना कधी शेव टाकू नका जर शेव भाजी करत असताना तर. आणि झाकण ठेवायचं. गरम पाण्यामध्ये शेव चांगली मेल्ट होते याच्यामध्ये. आणि उकळी असताना जर तुम्ही टाकली तर पूर्णपैकी गाळ होऊन जाईल शेव. त्यामुळे अशी अख्खी छान अशी कडक लागली पाहिजे खाता वेळेस थोडीशी. वरून कोथिंबीर ठेवायची, टाकायची. आणि इकडे बघू शकता किती सुंदर अशी आपली ही शेवीची भाजी तयार झाली. अगदी तरीबाज सुंदर रंग आला आहे, लाल भडक असा. आणि ही तरी बघा किती छान झालेली आहे, तेलाची तरी. तर परफेक्ट असा हा रंग आला आहे, टेक्स्चर आला आहे. आणि चव मात्र इतकी मस्त लागते ना, झणझणीत अशी. तोंडाला पाणी सुटतं मला असं तरीवालं काय बघितलं की. तर मस्त झालेलं आहे. आता सर्व करते प्लेटमध्ये. तर हे बघू शकता आता हॉटेलसारखं ढाबासारखं मी हे प्लेट तयार केलेलं आहे. मिसळ पाव असलं, शेवभाजी असली की मी असंच सर्व करून खाते. ते बघू शकता हे लिंबू, कांदा, कोथिंबीर आणि हे पाव घेतलेलं आहे स्पेशली. ब्रेडसोबत तुम्ही याला खाऊ शकता, रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता, पण पावासोबत याला खायची एक वेगळी मजा आहे. ते बघू शकता किती सुंदर अशी ही आपली शेवीची तरीबाज भाजी तयार झाली आहे. पाऊस इतका मस्त चालू आहे, तर असं झणझणीत तरीवालं खायची एक वेगळी मजा असते. त्यामुळं मी आज हा बेत ठरवलेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने ही शेवभाजी नक्की बनवा. हे बघा किती छान याच्यावर सुंदर अशी तरी आलेली आहे. अंदाजा लावू शकता ही किती झणझणीत असणार आहे, चमचमीत चवदार अशी बनलेली आहे. तर आवडली असेल तर ट्राय नक्की करा आणि लाईक करा, सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला.